या 7,71,148 महिलांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला फक्त 500 रुपये मिळणार आहे. हो, तुम्ही खरं ऐकलंय. तर कोणत्या या महिला असणार आहे, चला जाणून घेऊया. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला पात्र महिलांना 1500 रुपये दिले जातात. ही गोष्ट तुम्हाला नक्की माहिती असेल. परंतु आता या योजनेतील 7 लाख महिलांना दर महिन्याला या योजनेअंतर्गत फक्त 500 रुपये मिळणार आहे. याबद्दलची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतीच दिली आहे. तर आदिती तटकरे सोशल मीडियावर असं म्हणतात की दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये दर महिन्याला सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. तसेच इतर शासकीय योजनांचा 1500 रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे. त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दर महिन्याला 1000 रुपये लाभ घेत असलेल्या 7,74,148 महिलांना उर्वरित 500 रुपये सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. आता समजा एक महिला आहे जिला आधीच एका सरकारी योजनेअंतर्गत दर महिन्याला 1000 रुपये मिळतात आणि तीच महिला लाडकी बहीण योजनेसाठी सुद्धा पात्र आहे. त्यामुळे आता या महिलेला दोन्ही योजनांचे मिळून 1500 रुपये मिळणार आहे. आता ही जी महिला आहे जी की 1000 रुपये दर महिन्याला एका योजनेअंतर्गत घेत आहे, त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये मिळणार आहे. अशी मिळून या महिलेला दर महिन्याला आता 1500 रुपये वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही इतर शासकीय योजनांचा लाभ घेतात का हे कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही महत्त्वाची माहिती शेअर करायला विसरू नका.